डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान धम्म संस्कार सभागृहामध्ये मी सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपण दर रविवारी बुद्धवंदना आणि चिंतन सभा घेत असतो. आजसुद्धा आपण चिंतन सभा घेणार आहोत. आपण बुद्धवंदना सुरू करणार आहोत त्याआधी आपण आपल्या आदर्शांचे पूजन घेणार आहोत. आपल्या आदर्शांचे पूजन करण्याकरता मी विचारमंचाला विनंती करते की सर्वांनी पुष्प धूपदीपाने आपल्या आदर्शांचे पूजन करावे. आपल्या आदर्शांचे पूजन झालेले आहे. यानंतर लगेच आपण बुद्धवंदनेला सुरुवात करणार आहोत. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरय मज्जप्रमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. बुद्धवंदना नुकतीच संपन्न झालेली आहे. यानंतर आपण भारताच्या संविधानाची प्रास्ताविका इथे घेणार आहोत. मी सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भीम. अध्यक्षस्थान सुभाष औचास स्वीकारते अशी मी सरांना विनंती करते. तसेच या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे व्यवस्थापक माननीय तुषार खंडेराव सर यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले विचारमंचावर आपले स्थान ग्रहण करावे. तसेच टी अंभोरे सर यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपले स्थान ग्रहण करावे. तसेच किरण खंडारे सर यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले स्थान विचारमंचावर ग्रहण करावे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष औचास सर यांचे स्वागत करण्याकरता माननीय अंभोरे सर यांना विनंती, प्रभाकर अंभोरे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. यानंतर माननीय सन्माननीय खंडारे सर यांना विनंती करते की त्यांनी तुषार खंडेराव सरांचे स्वागत करावे. किरण खंडारे सरांचे स्वागत करण्याकरता मी इंगोले मॅडम यांना विनंती करते की त्यांनी किरण खंडारे सरांचं पुष्प देऊन स्वागत करावे. प्रास्ताविक करण्याकरता मी विनंती करते सन्माननीय मोहोळ सर यांना, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार वंदन. आजच्या या चिंतन मनन सभेचे मान्यवर अध्यक्ष साहेब अवचार साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी तुषारजी खंडेराव सर, त्याचप्रमाणे खंडारे सर, या मंडळींना आणि इतर या ठिकाणी जे उपस्थित आहेत कॉलेजच्या मुली आणि मान्यवर व्यक्ती, या सर्वांना माझा प्रेमपूर्वक जय भीम. बंधूंनो, रविवार म्हटला की जे मान्यवर व्यक्ती आहेत आणि ज्यांच्या डोक्यात प्रतिष्ठान असते त्यांचे पावलं प्रतिष्ठानकडे नक्कीच वळतात. आणि आलं नाही तर रविवार असा कसं तरी हरपल्यासारखं असं वाटते. म्हणून या ठिकाणी आपण येतो आणि यायलाच पाहिजे. या ठिकाणी मनाने यायला पाहिजे. ज्याला आपण म्हणतो धरून बांधून इथं येणं किंवा बसणं, नुसतं आपण काही शरीरानं इथं बसतो आणि मनानं आपण आपल्या घरी असतो, हे अशा प्रकारचं नसलं पाहिजे. आता या ठिकाणी सगळे विद्यार्थिनी आहेत. ह्या पुढच्या जीवनातील एक मान्यवर रमाबाई होतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. कारण की या ठिकाणी जे शिक्षण दिल्या जाते, आचरण केल्या जाते, तर जास्तीत जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ह्या मान्यवरांचं आपण आचरण केलं पाहिजे. त्यांनी काय केलं, त्यांनी आपल्यासाठी कोणत्या प्रकारचा त्याग केला, या त्यागाचं दर्शन आपण इतरांना दाखवलं पाहिजे. इतर
बाबींवर जास्त परामर्श न करता या ठिकाणी प्रतिष्ठानच्या योजना काय आहेत ह्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहेत. तरी परंतु जे बाहेरून ऐकणारे लोक आहेत, ज्यांना माहिती नाही, त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही गोष्टीचा परामर्श केला पाहिजे. आपल्या या ठिकाणी प्रतिष्ठानमध्ये विविध योजना आहेत. ह्या योजना अशा आहेत की ज्याचं कुठंच अशा प्रकारचं प्रायोजक नाही आहे. या ठिकाणी सर्वात जास्त व्याजदर आहे. मुदती ठेवी, विद्यार्थ्यांकरिता नवीन योजना आहेत आणि जे नुकतेच रिटायर झालेले आहेत, सेवानिवृत्त झालेले आहेत, अशा लोकांना मी आव्हान करेल की त्यांनी इतर कुठंही कोणत्याही बँकेत आपले ठेव न ठेवता प्रतिष्ठानच्या रामजी आंबेडकर उत्कर्ष यामध्ये जर ठेवली तर निश्चितच त्यांच्या ठेवीचा या प्रतिष्ठानला निश्चितच फायदा होईल. तेव्हा जास्त न बोलता या ठिकाणी मी माझे प्रास्ताविक संपवतो. जय भीम, जय भारत. यानंतर मी माननीय खंडारे सर यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करा. सर्वांना सप्रेम जय भीम. आजच्या बुद्धवंदना व चिंतन सभेचे अध्यक्ष अवचार साहेब, सन्माननीय खणेराव सर, सन्माननीय खंडारे सर, उपस्थित सर्व मान्यवर. आता कसं आहे की दिवसेंदिवस काळ खूप कठीण होत चाललेला आहे आणि अशा कठीण कालखंडामध्ये अशी ऐतिहासिक वास्तू आपल्या शहरामध्ये उभं राहणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. ही वास्तू उभं राहण्यासाठी सर्वसामान्य लोकांचं योगदान आहे. दान परिमिता जी म्हणतात त्यावर ते उभं झालेलं आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस म्हणजे हे सगळं मोठं झालं तर याची कीर्ती सगळीकडे पसरलेली. आणि म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य साहेब आहेत, त्यांनी दिल्लीमध्ये जी कॉन्फरन्स होणार आहे त्याच्यामध्ये ते एक म्हणजे आपल्या मॉडेल प्रतिष्ठानचं सादर केलेलं आहे आणि ते सगळ्या भारतासाठी एक मॉडेल ठरत आहे. तर हे असं एवढं मोठं ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे. असो एक बाबासाहेबाच्या जीवनामधील किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे. मला तो आवर्जून सांगावासा वाटते. होल नंबर 18 आणि 1946 ते 56च्या कालावधीमधला आहे. 25 डिसेंबर 1954ला देहू रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा होती. त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी रंगूनहून म्हणजे ब्रह्मदेश रंगून या ठिकाणाहून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणली होती आणि त्या ठिकाणी ते विहारामध्ये स्थापन करायची होती. खूप सारी पब्लिक त्या कालखंडामध्ये म्हणजे 1954ला एकत्र झाली होती त्या कार्यक्रमासाठी. आणि बाबासाहेब म्हणजे काही साधंसुधं व्यक्तिमत्व नव्हतं. एक वादळी तुफानी म्हणजे एक प्रकारची खूप मोठी अशी म्हणजे हे होती व्यक्तिमत्व. मग किती म्हणजे लोकसंख्या त्यावेळेस जमली असेल त्या कार्यक्रमासाठी. परंतु तरीही त्या सभेमध्ये किंवा म्हणजे त्या सभेमधील काही व्यक्ती किंवा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कोणती मूर्ती घेऊन आलेले आहेत, त्या लोकांना प्रश्न पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एवढे असे की पब्लिकमधला जनतेमधला असा अंदाज घ्यायची की काय सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की
वा हे जे तथागताची मूर्ती तुम्हाला असं वाटत आहे की ही आली कुठून, हे तथागत हे आपल्या मूळ देशाचे आहेत, आपले आहेत. परंतु या विध्वंसक संस्कृतीने त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण याची पुनर्स्थापना करून आपल्या पुन्हा देशाला म्हणजे बुद्ध धम्माकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यावेळेस कुठं लोकांचं समाधान झालं. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की सगळी ब्राह्मणी वर्चस्व असणारी समाजव्यवस्था, पण त्या समाजव्यवस्थेनं तथागत गौतम बुद्धाला मागं टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून ते आपल्याला सगळ्याला दिलेलं आहे. असो, मी जास्त वेळ घेणार नाही. आयोजकांनी मला संधी दिली, आपणही शांततेत ऐकून घेतलं. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. खूप सुंदर विचारे सरांनी सादर केलेले आहे. यानंतर सन्माननीय प्रभाकर अंभोरे सरांना विनंती करते की त्यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त करावे. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत बसवेश्वर, ह्या आपल्या थोर पुरुषांना मी प्रथम नमन करतो. आणि दर रविवारी होणाऱ्या ह्या चिंतन सभेचे सन्माननीय अध्यक्ष महाशय अवचार साहेब, माननीय खंडेराव सर आणि खंडारे सर, तसेच उपस्थित सन्माननीय मान्यवर आणि कॉलेजचे विद्यालयाचे विद्यार्थी मित्रांनो, आपण दर रविवारी ह्या आपल्या प्रतिष्ठानमध्ये चिंतन सभेचे अखंडपणे सभेचं हे आयोजन करत असतो. बऱ्याच वेळेला काही श्रोत्यांना प्रश्न पडत असेल की उपस्थिती कमी आहे म्हणून. तर बंधूजींनो, हो, तसं नाही आहे. इथं जरी 2 आणि 4 जरी माणसं बसलेली असले तरी एक माणूस 100 माणसाला ते कव्हर करू शकतात. म्हणजे इथं जवळजवळ हजारोच्या पटीनं उपस्थिती असते. कुणीही मनात शंका आणू नये की इथं उपस्थिती कमी असते म्हणून आणि आपण पण कसे जावं म्हणून. बंधूजींनो, हो, प्रतिष्ठानची जी वाटचाल आहे तुम्ही डोळ्या देखत आपण बघत आहात. अकोला ते वाडेगाव रस्त्यावर समाज कल्याणच्या अगदी समोर आपण 5 एकर जागा घेतलेली आहे आणि तिथं आपलं रेवती आधार केंद्र म्हणजे आपल्या बौद्ध समाजाचं जे काही वयोवृद्ध लोक होतात, असं आपल्या खास असं बौद्ध समाजाचं, आपल्या समाजाचं असं कुठेही वृद्धाश्रम नाही आहे. तर आपण वृद्धाश्रम न म्हणता आपण त्याला रेवती आधार केंद्र आपण आपलं स्थापन तिथं होत आहे. प्रगतीपथावर काम आहे. त्याच्याच अलीकडे आल्यानंतर आपल्या कॉलेजचं काम आपलं सुरू आहे. तिथंही आपण अगदी रोडच्या कडेला आपण जागा खरेदी केलेली आहे आणि त्या कॉलेजचं पण बांधकामाचं काम सुरुवात आहे. अतिशय चांगल्या वेगाच्या गतीने ते काम सुरुवात आहे. प्रतिष्ठान हे जे सायकल रिक्षा चालवणारे लोक आहेत, ते मजूर लोक आहेत, ते ह्यांच्या घामाच्या पैशातून हे प्रतिष्ठान उभं राहिलेलं आहे. आणि ह्या प्रतिष्ठानचे जे शिल्पकार आहे प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर, ह्यांनी जे काही संकल्पना मांडलेल्या आहेत त्या संकल्पना आज तारखेपर्यंत ह्याच्या पुढेही त्या
चांगल्याच पद्धतीने अंमलात येतील अशी बऱ्याचशा बौद्ध जयंतीची खात्री आहे, माझी तर आहेच आहे. मला तर असं वाटते की आजच आपले ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत, तर त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि त्याचं वितरण मला वाटते आजच 28 तारीख आहे, आजच नेहरू पार्कमध्ये होणार आहेत. जसे महात्मा फुले ह्या दोघं उफयंत्याकडे जर बघितलं तर तसं मला नेहमी अशी आठवण येते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्याकडे बघितलं तर माननीय रमेश तायडे सरांची मला आठवण येते आणि माननीय वंदना तायडे ह्या मॅडमची मला आठवण येते. कारण काय की प्रत्येक वेळेला बघा तुम्ही ऑब्झर्वेशन करा की रमेश तायडेंना त्यांच्या ज्या पत्नी आहेत वंदनाताई तायडे ह्या नेहमी साथ देतात. त्या साथामध्ये त्यांची कधीही कमतरता नसते. त्यांचे कार्य महान आहे, त्यांना आपण भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे. विशेष म्हणजे की त्यांचंच हे जे काम आहे त्यांच्याकडेच हे बरेच वेळेला हे चिंतन सभेचं आयोजन करण्याचं काम असते. तर कदाचित त्यांना अतिमहत्त्वाचं काम असल्यामुळे ते आता सध्या इथं उपस्थित नाही आहेत. बंधुजन हो, आपल्या प्रतिष्ठानच्या ज्या काही योजना आहेत ह्या अतिशय फायद्याच्या आहेत. तुम्ही स्वतःपासून जरी त्याच्यामध्ये भाग घेतला तर तुमचा स्वतःचाच उत्कर्ष होणार आहे. प्रतिष्ठानची आपलं रामजी सुभेदार आंबेडकर उत्कर्ष क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये आपण जर पैसे गुंतवले तर आपल्याला 10% पासून तर 10% आपण FDला देतो आणि 8% जे आहेत ते आपल्या RDला देतो आपण. अशा बऱ्याचशा योजना आहेत. आणि विशेष म्हणजे की आपण आपल्या पतसंस्थेमार्फत कर्ज देण्याची पण सोय उपलब्ध केलेली आहे. तर मी आपणास विनंती करतो की आपले जे काही नातेवाईक आहेत, गरजूदार आहेत, त्यांना प्रथम तुम्ही ह्या पतसंस्थेचा सभासद करून घ्या. त्यानंतर त्यांच्या शेअर्स घ्या. 1710 रुपयाचा शेअर्स आहे आणि शेअर्स घेतल्याशिवाय आपल्याला अधिकृत आपल्या पतसंस्थेचा सभासद होता येत नाही आणि आपल्याला कर्ज मिळू शकत नाही. मी विनंती करतो की ज्यावेळेस आपल्याला गरज भासेल त्यावेळेस आपण पतसंस्थेमध्ये येणार आणि मला कर्ज पाहिजे, तर त्याच्या अगोदर ही प्रोसिजर आपण पूर्ण केली पाहिजे. अधिकृत आपण आपल्या पतसंस्थेचा सभासद झालं पाहिजे. दुसरे आपल्या संस्थेचीच योजना आहे ते आपण FDमध्ये आपण जर पैसे गुंतवले तर आपण एका वर्षाला 12% असं आपण हे देतो, व्याज देतो. त्यानंतर प्रतिष्ठानचीच आपली दुसरी योजना आहे, आपण 16% व्याज देतो. पण ते पैसे आपण एकदा फिक्समध्ये गुंतवल्यानंतर 3 वर्ष कमीत कमी ते पैसे ठेवायला पाहिजे आणि एकदाच ठेवायला पाहिजे. दुसरे आपण 20% जी आपली योजना आहे, 20% जादा बघा, 20% म्हणजे माझे स्वतःच मी आता बोलून राहिलो तर माझे म्हणजे माझ्या अंगावर काटा उभा राहिलेला. 20% म्हणजे काय आहे दाखवा मला की अकोला जिल्ह्यामध्ये कोण असं 20% तुम्हाला फायदा करून देते आपले पैसे गुंतवणूक केल्यानंतर. 20% फायदा ती योजना अशी आहे की आपण आत्तापर्यंत आपल्या बौद्ध जनतेला फार चांगली म्हणजे अशी सवय झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ती बुद्धगया, थायलंड अशा ठिकाणी आपले लोक जातात टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तर जे 20% जी योजना आहे तर 20% योजना आपण असे ठराविक लोक आपण त्यामध्ये घेणार आहोत आणि त्यांना ज्या कोणी आणि त्याची रक्कम जी आहे 20%ची तर कमीत कमी 1 लाख रुपये ती 20%ची योजना आहे. 1 लाख रुपये 2 वर्षासाठी गुंतवायचे आहेत आणि 2 वर्षानंतर 1 लाखाला आपल्याला 20,000 रुपये
20 नाही, सॉरी 40,000 रुपये हे मिळणार आहेत. एवढा फायदा कोण देते बघा. इतक्या फायद्याच्या योजना असून बरेचसे लोक आपले जे खेड्यापाड्यातले जे लोक आहेत अजूनही मी बघतो तर ते पोस्टामध्ये पैसे टाकतात, त्यानंतर बँकेमध्ये पैसे टाकतात. तर आता त्या पोस्टामध्ये पैसे टाकून किती असं व्याज मिळणार आहे. जे समृद्धी बालिकासाठी जे समृद्धी योजना काढलेली आहे त्याला जास्तीत जास्त व्याज आहे, त्याला 7.6% फक्त व्याज आहे. आणि कशासाठी आपण त्या पोस्टामध्ये पैसे टाकतो तर आपल्याला जास्तीत जास्त व्याजदर मिळाला पाहिजे अशा दृष्टीने आपण पैसे. आता आपलं स्वतःचं आपल्या समाजाचं खुद्द आपलं दालन आपल्याला निर्माण झालेलं आहे. तर आपण आपल्या नातेवाईकांना, आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या स्वतःच्या आईवडिलांना आपण सांगितलं पाहिजे की पैसे इतर बँकामध्ये न गुंतवता आपण आपल्या स्वतःच्या पतसंस्थेमध्ये, स्वतःच्या आपल्या संस्थेमध्ये पैसे गुंतवणूक केली पाहिजे. तर ह्या आपल्या प्रतिष्ठानमध्ये अजूनही बऱ्याचशा काही योजना आहेत. तर मी त्या सांगण्याचा प्रयत्न तर करणार नाही. मी इथंच थांबतो. मला संयोजकांनी जे 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल मी सहयोगांचं, आयोजकांचं मी धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद सर. खूप पोटतिडके सरांनी, प्राध्यापक भारसाकडे सरांनी ज्या योजना दिलेल्या आहेत त्यांच्या योजना आपल्याला खूप चांगल्या समजावून सांगितलेल्या आहेत. यानंतर मी सन्माननीय इंगोले सरांना विनंती करते की त्यांनीसुद्धा विचारमंचावर आपले स्थान ग्रहण करावे. मी इंगोले सरांचं स्वागत करण्याकरता माननीय सन्माननीय सध्याच आलेले इंगळे सर यांना विनंती करते की त्यांनी इंगोले साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावे. तसेच मोहोळ साहेबांना सुद्धा विनंती करते की त्यांनीसुद्धा इंगोले सरांचे पुष्प देऊन स्वागत करावे. प्राध्यापक भारसाकडे सरांनी सांगितलेल्या सर्व योजना आपल्याला सांगितलेल्या आहेत. सर्वांना विनंती करते की सर्व योजनेमध्ये सर्वांनी भाग घ्यायचा आहे. सर्व समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सरांनी ह्या योजना काढलेल्या आहेत. यानंतर मी माननीय किरण खंडारे सरांना विनंती करते की त्यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त करावे. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य आधुनिक भारताचे शिल्पकार, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, महात्मा फुले, शाहू महाराज या सर्व आदर्शांना मी सर्वप्रथम नमन करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे चिंतन सभेचे विचारमंचावर उपस्थित अध्यक्ष सन्माननीय अवचार साहेब, सन्माननीय इंगोले साहेब, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे मॅनेजर सन्माननीय तुषार खंडेराव सर, आजच्या या चिंतन सभेला उपस्थित मानुसया स्कूल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनी, त्याचबरोबर सभासद, दानदाते, धम्मदानदाते या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. नुकतंच माझ्या आधी या ठिकाणी सन्माननीय अंबूर साहेब, खंडारे साहेब यांनी आपले विचार व्यक्त केले. आपल्या विचारामधून त्यांनी प्रतिष्ठानचा उल्लेख केला. त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या विविध योजनांचाही त्यांनी आपल्याला माहिती या ठिकाणी दिलेली आहे. प्रतिष्ठान गेल्या 2 ते 3 वर्षापासून प्रतिष्ठानमध्ये ॲज अ इथं कार्यरत आहे, कर्मचारी आहे. तर या 3 वर्षामध्ये प्रतिष्ठान म्हणून मी जेवढं पाहिलं जवळून, तर आज जे आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, तर माझ्या बोलण्यामधून मला काही विचार त्या व्यक्त करायचे आहेत. या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय भारसागडे सर यांनी गेल्या 1.5 वर्षाआधी एक बार्शीटाकडी तालुक्यामध्ये एक सर्वे सुरू केला होता की प्रतिष्ठान हे प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये लोकांना प्रतिष्ठान काय आहे हे कळालं पाहिजे, त्यांना ती माहिती दिली गेली पाहिजे. आम्ही पूर्ण बार्शीटाकडी तालुका फिरलो, लोकांना घरोघर जाऊन प्रतिष्ठान सांगितलं. या सगळ्या सर्वेमध्ये आणि या विचारामध्ये मला एक गोष्ट अशी जाणवली
की अकोला जिल्ह्याचा आणि या येथील लोकसंख्येचा जर विचार केला तर प्रतिष्ठानमध्ये अद्यापही जवळजवळ 5,000 मेंबर फक्त जुळलेले आहेत. लाईफ मेंबर, जे सरांनी उल्लेख केला आपल्या बोलण्यामध्ये की प्रतिष्ठानमध्ये आपण लाईफ मेंबर घेतो आणि ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था अशी आहे की जे तुम्हाला मेंबरशिप या ठिकाणी आम्ही देतो म्हणून. तर सर्वेमध्ये मी सगळ्या लोकांना अद्यापर्यंत आजही जर भेटलो आणि विचारलं की प्रतिष्ठान संदर्भात, तर त्यांना प्रतिष्ठान आहे, हायवेने जाताना रस्त्याने त्यांना प्रतिष्ठान दिसते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा स्टॅच्यू दिसते, हे आपल्या समाजाचं काहीतरी आहे हे त्यांना एवढंच माहीत आहे. प्रतिष्ठानमध्ये समाज उन्नतीसाठी ज्या ज्या काही योजना आहेत या योजनेबद्दल अद्यापही खूप साऱ्या लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जे आज त्यांचं जे सामाजिक आर्थिक नियोजन आहे त्या आर्थिक नियोजनाचा डॉक्टर भारसागडे सरांनी, तायडे सरांनी आणि आपले जे संस्थेचे सचिव आहेत अशोक इंगळे सर यांनी जो अभ्यास करून या ठिकाणी एक प्रयास केला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर मॅनेजमेंट जर व्यवस्थितरित्यापणे जर केलं, अभ्यासकांनी जर व्यवस्थितरित्या जर मॅनेजमेंट केलं, तर समाज कुठपर्यंत उन्नती करू शकतो त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे हे प्रतिष्ठान आहे. त्याचबरोबर मला प्रतिष्ठान संदर्भात आणखीन खूप काही बोलायचं असं आहे, परंतु या माध्यमातून या ज्या लोक आहेत, जे अभ्यासक आहेत, त्यांना मला एवढं सांगायचं आहे की प्रतिष्ठान त्यांनी एक जेवढे काही संघटना आहेत, महिला संघटना असतील, चळवळी आहेत, आपल्या अकोला जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जेवढ्या तालुक्यामध्ये खेड्यांमध्ये महिला संघ आहेत, या सगळ्यांना एक मला असं म्हणायचं आहे की आपण आपलं एक टीम करून, एक अभ्यासक टीम म्हणून इथं यावं आणि प्रतिष्ठानचा सखोल अभ्यास करावा की प्रतिष्ठान नेमकं काय आहे, प्रतिष्ठानचे कार्य काय आहे, प्रतिष्ठानच्या योजना काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास करावा. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची मला हे पण बोलायची आहे की ज्या लोकांनी आपल्या डॉक्टर साहेब आंबेडकरांचे रिझर्वेशन दिलेलं आहे, त्या रिझर्वेशनच्या बेसवर त्यांनी जे आपल्या उच्च पदस्थ नोकऱ्या घेतलेल्या आहेत, काही लोकांनी आपले बिझनेस स्थापन केलेले आहेत, तर त्या उन्नत लोकांनी दोन गोष्टीचं म्हणजे साधं सूत्र गणित ठेवलेलं आहे की बा जे लोक उन्नत आहेत पण ते त्यागी पाहिजे. उन्नत त्यागी लोकांनी जर इथं या ठिकाणी येऊन आपलं जर काम केलं तर जो समाज आजपर्यंत जो ज्याला खरंच आवश्यकता आहे डेव्हलपमेंटची, तर त्या लोकांची उन्नती होऊ शकते. याचं हे जिवंत उदाहरण आणि साधं सूत्र हे जे मांडलेलं आहे हे प्रतिष्ठाननी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. तर ज्या लोकांना नोकऱ्या आहेत, उच्चपदस्थ आहेत, जे आपल्या आयुष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या बळकट आहेत, त्या लोकांनी जर ठरवलं त्याग करायचं, त्याग म्हणजे किती, जो बाबासाहेबांनी सांगितलेला की आपल्या कमाईचा 20 पैसा म्हणजे 5%, 100तले 5 रुपये त्यांचं जे काही इन्कम आहे त्या इन्कममधून जर त्यांनी त्याग करायचं ठरवलं, तर ज्या गोरगरीब समाजाला आज रोजी आवश्यकता आहे अशा लोकांना आज आपण स्वावलंबी आणि स्वबळावर उन्नत करू शकतो. तर याचं सर्वसाधारण साधं सूत्र जे आहे हे प्रतिष्ठानने या ठिकाणी मांडलेलं आहे. तर मला एवढंच फक्त बोलायचं आहे की ज्या लोकांनी आपलं म्हणजे त्याग करायला पाहिजे आणि उन्नत लोकांनी त्याग करावा. आजूबाजूचे जेकडे खेडे लोक आहेत, जेवढे काही संघ आहेत, महिला संघ आहेत, त्यांनी या ठिकाणी एक अभ्यासक म्हणून या ठिकाणी येऊन प्रतिष्ठानचा अभ्यास करावा आणि प्रतिष्ठान हे जवळून पाहावं. एवढंच मी बोलू शकतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की जो व्यक्ती प्रतिष्ठानमध्ये येईल त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर मी या ऐतिहासिक संस्थेचे व्यवस्थापक माननीय तुषार खंडेराव सर यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करावे. प्रथम क्रांतिकारक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम समतावादी पुरोगामी विचारांच्या थोर महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो. आजच्या बुद्धवंदना सत्कार समारंभ आणि चिंतन सभेचे अध्यक्ष, विचारमंचावर विराजमान सन्माननीय सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाषजी अवचार साहेब, ह्या ऐतिहासिक संस्थेचे
सन्माननीय सदस्य अरुणजी इंगोले साहेब, सन्माननीय किरण खंडारे, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आजीव सदस्य, धम्मदान दाते, विशेष धम्मदान दाते, आपल्या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी, उपासक उपासिका, बंधू भगिनींनो, सर्वांना सप्रेम जय भीम. आज ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसागळे सर, सन्माननीय इंगळे सर, सन्माननीय तायडे सर, सन्माननीय वंदनाताई तायडे हे इथे उपस्थित नाहीत. तर ही मंडळी आज आपल्यासाठी अतिशय गौरवाचा हा दिवस आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सरांना डॉक्टर पंजाबराव देशमुख जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आणि त्याचं वितरण आज नेहरू पार्क येथे सुरू आहे, तो कार्यक्रम सुरू आहे, म्हणून ही मंडळी तिथे गेलेली आहे. तर जीवनामध्ये जर आपण काही उल्लेखनीय कामगिरी केली तर अशा प्रकारचे पुरस्कार आपल्याला सुद्धा मिळू शकतात. तर हा अतिशय प्रतिष्ठानसाठीचा आणि आपल्या सर्वांसाठीचा आनंदाचा दिवस आहे. एकदा आपण भरपूर टाळ्या वाजवून सरांचं परत अभिनंदन करूया. आणि ही संधी प्रत्येकाला प्राप्त होत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच फक्त एकटे काही करू शकले ना आपण आता काही करू शकत नाही असं अजिबात नाही. पण त्यांनी जे प्रयत्न केले तेवढे प्रयत्न जर आपण केले तर आपल्याला सुद्धा ती कामगिरी पार पाडता येईल. सरांनी एवढं मोठं प्रतिष्ठान उभं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आपण वाचतो. आपल्या आधीच्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. त्यांनी काहींनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे. पण आपण मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐकून आणि वाचून फक्त ओळखून आहोत. आजच्या ह्या परिस्थितीमध्ये आपण असुरक्षित फील करतो आहोत. तेव्हाच्या त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती त्रास झाला असेल याची कल्पना आपण आपल्या ह्या थोड्याशा जे काही आपल्याला अडचणी येतात त्याच्यावरून निश्चित करू शकतो. आणि आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांनी ह्या गोरगरीब समाजाच्या सोबत काही संकल्प करून ह्या समाजाला सोबत घेऊन बौद्ध समाजाच्या कायमस्वरूपी सर्वांगीण विकासाची ही पार्लमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान नावाची ही संस्था, ज्याच्यामध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या सगळ्या तरतुदी, आतापर्यंत 200 कोटीचं काम आपण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये शासनाचा एकही रुपया नाही. कारण आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांनी पहिला संकल्प केला होता, ही संस्था उभारताना फुकट कोणाचं काहीही घ्यायचं नाही. दुसरा संकल्प होता, ही संस्था कोण्याही एकाच्या मालकीची होऊ नये, हे समाजाचं असलं पाहिजे. आज या हायवेनी जर कोणी जात असेल तर ही संस्था त्याला त्याची वाटते. तो इथला लाईफ मेंबर आहे नाही, त्याला काही घेणं, त्याला माहिती नसतं की इथे काय आहे म्हणून. हे कोणी निर्माण केलं, कशासाठी निर्माण केलं हे त्याला माहीत नाही. पण जाणारा येणाऱ्याला मात्र ही संस्था माझी आहे हा भास निश्चितच निर्माण होतो. कारण आतापर्यंतचं वलय ह्या संस्थेचं असं निर्माण झालेलं आहे सर्वदूर. मग एवढ्या विपरीत परिस्थितीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वर काढलं. त्यानंतर भारसागळे सरांनी ह्या अकोला जिल्ह्याचं हे रोल मॉडेल समाजासाठीचं उभं केलं. आणि संपूर्ण देशामध्ये ही मोमेंट जोर धरत आहे. कारण 16 राज्याचे लोक ह्याला भेट देऊन गेलेत. सातत्यानं लोक येत राहतात, याचा अभ्यास करतात आणि संकल्प करतात की आम्ही असं तिथे आमच्या ठिकाणी उभं केलं पाहिजे. आदरणीय प्राध्यापक भारसागळे सर आणि संपूर्ण टीमला
तिथे मार्गदर्शनासाठी बोलावले जाते. मग हा जो संकल्प आहे समाज विकासाचा, याच्यामध्ये एवढ्या प्रयत्नानंतर आपण इथपर्यंत पोहोचलो. लवकरच 1 जानेवारीला शौर्य दिन आपण साजरा करणार आहोत. कारण त्या काळच्या शूरवीर महाराजांनी शौर्य गाजवलं, एकेकाने 56 लोकांना कापून काढलं, पळवून लावलं. हे आताच सन्माननीय इंगळे साहेब यांनी त्यांच्या गीतामधून इथे व्यक्त केले विचार. मग एवढं शौर्य आपल्या पूर्वजांमध्ये होतं, आज मात्र आपल्याला काय झालेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या आधारावर अनेक, शिक्षणाच्या आधारावर अनेक विद्वान निर्माण केलेत. मग तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकट्याने एवढं मोठं काम केलं. आता हे एवढे मोठे विद्वान एकत्र येऊन निश्चितच हे काम करू शकले असते. आधीच्या वक्त्यांनी प्राध्यापक खंडारे सर, सन्माननीय प्रभाकरजी अंभोरे साहेब, किरण खंडारे यांनी हे विचार व्यक्त केलेत की लोकांनी हे केलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, दान पारमिता बुद्धांनी सांगितलेली ती पाळली पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनुयायी झालं पाहिजे. पण आज वास्तव स्थिती तशी आहे का? आज आपण पाहिलं असेल की ह्या आपल्या लॉर्ड बुद्धा पार्कवर आदरणीय प्राध्यापक बारसाकडे सरांनी संकल्प केला की आपल्या प्रतिष्ठानचं प्रोटेक्शन फोर्स असलं पाहिजे. आणि म्हणून मग तशी माहिती मल्टीमीडियाला, पेपरला आपण प्रसिद्ध केली आणि संपूर्ण जिल्हाभरातून आपले तरुण तरुणी त्या प्रतिष्ठान प्रोटेक्शन फोर्ससाठी इथे आलेत. 12वी पास ही अट होती. 12वी पास आणि त्याच्यावर पुढे 40 वर्षापर्यंत कितीही शिकलेले, 18 ते 40 वर्ष वयोगट आणि 12वी पास हा बेसिक क्रायटेरिया होता. ग्रॅज्युएट झालेले मुलं, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले मुलं त्या प्रोटेक्शन फोर्ससाठी नॉमिनेशनसाठी मला फोन करत होते. ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला फोनवर आपण कसं बोललं पाहिजे ह्याचं सुद्धा नॉलेज नाही. म्हणजे मला अतिशय दुःखाने ही गोष्ट सांगावी लागते की 12 वर्ष आपण शिकलो. 12व्या वर्गाच्या अगोदर 3 वर्ष नर्सरीपासून KG1, KG2 आणि नंतर पुढचे 12 वर्ष म्हणजे 15 वर्ष शिक्षण झालेल्या मुलाला आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. आपण माहिती फोनवर कशी द्यायची आणि कशी मिळवायची याची समज नाही. त्यानंतर अर्ज कसा लिहावा हे समजत नाही. कोणाच्या नावाने अर्ज लिहायचा, कशासाठी लिहायचा, विषय काय मांडायचा, संदर्भ लिहायचा की नाही लिहायचा आणि त्या 2 ओळी कशा लिहायच्या. मग अशा परिस्थितीमध्ये फक्त ओरडत राहणे की ह्या सरकारने नोकऱ्या संपवल्या, ह्या सरकारने शिक्षण संपवलं, त्याला जबाबदार सरकार आहे की आपण आहोत. मला जवळपास 100 विद्यार्थ्यांनी फोन केले. 100च्या वर पोरं इथे नाव नोंदणीला आले, अर्ज लिहायला आले. फोनवर तर आपण त्यांना काही बोलू शकत नव्हतो. पण इथे जेव्हा 25 तारखेला मीटिंग झाली तेव्हा मात्र मी त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या. फक्त ॲटिट्यूडमध्ये राहायचं, राग येऊ द्यायचा, आपण विचार करायचा नाही. आपण कोण आहोत, आपण काय आहोत, हू ॲम आय हा प्रश्न विचारायचा नाही. जोपर्यंत मी कोण आहे हा प्रश्न मला विचारत नाही तोपर्यंत माझी ओळखच मला होणार नाही. आणि फक्त चुकीच्या कल्पनेमध्ये मी राहायचं की मला खूप काही येते आणि मीच सर्व काही आहे, आता बाकीच्या काही शून्य आहेत, माझ्यासमोर बाकीचे तुच्छ आहेत, ह्या समजामध्ये राहूनच आपण मागे राहिलेलो आहे. ह्या पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाच्या आधारावर ज्या काही शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळवल्या, त्या नोकऱ्यांच्या आधारावर फक्त आपला प्रपंच चालवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता, जी चळवळ होती, ती मात्र त्यांनी राबवली नाही. घराघरामध्ये शिक्षणाचा प्रकाश गेला पाहिजे, घराघरामध्ये नोकऱ्या गेल्या पाहिजेत, संस्कृती सुधारली पाहिजे, आचार विचार उच्चार सुधारले पाहिजे. याच्यासाठी
ज्या लोकांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जबाबदारी सोपवली होती त्या आरक्षणभोगी लोकांनी हे काम न केल्यामुळे आज समाजाची ही अवस्था झालेली आहे. आजचा तरुण भटकतोय, त्याच्यापुढे अंधार आहे, शून्य आहे, शून्यामध्ये तो भटकतोय इकडे तिकडे. नेमका मार्ग त्याला गवसतच नाही, कारण तसा मार्ग कोणी त्याला सांगत नाही, सांगणारं कोणती प्रणाली नाही. पण प्रतिष्ठाननी मात्र ह्या सगळ्या गोष्टी हेरलेल्या आहेत. आणि म्हणूनच आदरणीय प्राध्यापक बारसागडे सर नेहमीसाठी समाजाच्या उत्कर्षाकरता नवनवीन योजना इथे आणत असतात. आणि त्यातलीच ती प्रतिष्ठान प्रोटेक्शन फोर्स नावाची योजना कार्यान्वित झालेली आहे. आज मला आनंद होतो आहे सांगताना की त्या फोर्समध्ये 60 मुलं मुली आज आले होते. आणि हा आकडा वाढणार आहे, कारण त्यांना आकर्षण 2 गोष्टींचं आहे. पण त्या आकर्षणापोटीच ते आलेले आहेत असं आपण म्हणू शकणार नाही. म्हणजे उपस्थिती भत्ता 200 रुपये, त्यानंतर त्यांना दूध आणि नाश्ता, त्यांना ड्रेस, शूज, बेल्ट, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आपण देणार आहे. आदरणीय प्राध्यापक बारसागडे सरांनी पहिल्यांदा जो संकल्प केला, फुकट कोणाचं काहीही घ्यायचं नाही. देशातलं हे एकमेव इन्स्टिट्यूशन आहे की जे आपल्या विद्यार्थ्यांना सांगते की तुम्हाला 100% उपस्थिती असेल तर उपस्थिती भत्ता दिला जाईल. तुम्हाला आम्ही म्हणतो तसं जर तुम्ही शिक्षण घेतलं तर नोकरीची हमी, लेखी नोकरीची हमी देणारी ही संस्था, ही देशातली पहिली संस्था आहे की अशा प्रकारची संधी इथल्या मुलांना, विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. त्यानंतर सरांनी हा सुद्धा संकल्प केला की आपल्या ग्रंथालयामध्ये अभ्यास करणाऱ्यांना पैसे आपण देणार आहेत, त्यांना पगारी नोकऱ्या मिळणार आहेत. अभ्यास करा आणि पगार घ्या. त्यामुळे ती जी प्रोटेक्शन फोर्स आहे त्याला सुद्धा आपण उपस्थिती भत्ता देतो आहे. आता ह्या फोर्सच्या निर्मितीमागे सरांचा काय उद्देश होता की जी मुलं दिशाहीन झालेली आहेत त्यांना कुठेतरी मार्गदर्शन मिळालं पाहिजे. भविष्यकालीन संधीच्या वाटा त्यांच्या मोकळ्या झाल्या पाहिजेत, त्यांचं व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. प्रोटेक्शन फोर्स म्हणजे काय, त्यांच्या हातात बंदुकी देऊन आपल्याला तिथे लढायला थोडी पाठवायचं आहे कुठे सैन्यात, बॉर्डरवर. त्याच्यामागे हा सर्वांगीण विकासाचा मुद्दा आहे, ती उत्कट भावना आहे. आणि त्याच्यामधून सरांच्या डोक्यामध्ये ह्या कल्पना नेहमीसाठी जन्म घेत राहतात. आता ह्या चळवळीमध्ये जर सातत्याने वाढ होत राहिली, लोक जुळत राहिले, सन्माननीय रमेश तायडे साहेब नेहमी सांगतात पंक्तीनं पंक्ती पेटवा. म्हणजे एक दिवा, एक पंक्ती जर पेटलेली असेल तर त्या एका पंक्तीच्या आधारावर लाखो करोडो अब्जो पंक्त्या आपण पेटवू शकतो, दिवे पेटवू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये उजेड करू शकतो. तर मग ह्या प्रवाहामध्ये, ह्या लांब पल्ल्याच्या आंबेडकरी चळवळीमध्ये जर आपण प्रत्येकाने सहभागी झालं, आपल्याला द्यायचं काय आहे? पैसा महत्त्वाचा नाही. प्रतिष्ठानचं एक प्रिन्सिपल आहे, पीपल सेंट्रिसिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. आपल्याला पैसा महत्त्वाचा नाही, माणसं महत्त्वाची आहेत. प्रतिष्ठान माणसं जोडण्याचा प्रकल्प आहे. जर माणसं जोडल्या गेले, ते जर इथे मनापासून जोडल्या गेले तर पैसा आपोआप येतो. मला जर इथलं कार्य आवडलं, मी जर मनापासून ह्याला स्वीकारलं, समजून घेतलं, तर मग मी सुद्धा स्वतःला थांबवू शकत नाही. मग मला माझा पूर्ण परिवार, माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक, ह्या सगळ्या लोकांना मग इथे जोडण्याचा मी प्रयत्न करत राहतो. त्यामुळे प्रतिष्ठाननी पहिल्यापासनं आदरणीय प्राध्यापक बारसागडे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फक्त माणसं जोडलेली आहेत. कारण क्वांटिटी ही क्वालिटीमधून निघत नाही, क्वालिटी ही क्वांटिटीमधून निघते. जर क्वांटिटी असेल, खूप जास्त संख्या असेल, त्याच्यामधून आपण गुणवत्ता काढू शकतो. खूप सगळ्या लोकांचा मॉब आहे आपल्याकडे, मग त्याच्यामधून आपण क्वालिटी निवडू शकतो. त्याच्यासाठी आपल्याकडे माणसं असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकामध्ये काही ना काही सद्गुण आहेत.
आणि म्हणून प्रतिष्ठानने तो प्रयत्न पहिल्यापासून केलेला आहे की माणसं जोडायचे, लाईफ मेंबर वाढवायचे. इथे कोणी आलं तर आपण त्याला एकदम असं हार्शली नाही विचारायचं की बाबा तुम्ही लाईफ मेंबर आहेत का, मग तुम्हाला समजत नाही का, बाबासाहेबांनी सांगितलेलं तुम्हाला समजलं नाही का, ते पैसा का तुम्हाला तुमच्या घरच्यासाठी दिला होता का. अजिबात नाही. प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो ना. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चांगली गोष्ट फोर्सफुली कोणी सांगितलं असेल तेव्हा केली असेल. स्वतःहून काही कोणी बँकेत जाऊन खातं काढलेलं, पोस्टात जाऊन RD काढलेली, लाईफ इन्शुरन्स घेतलेला हा फारच कमी आहे. इंगोले साहेबांना कल्पना आहे की चांगल्या गोष्टी करत असताना कोणीतरी आपल्याला फोर्सफुली प्रयत्न करत असतो की अरे हे करणं चांगलं आहे ना, हे केलं पाहिजे ना. जसं दूधवाल्याला घरोघर जावं लागते आणि दारूच्या दुकानवाल्याला तो जंगलात जरी असला ना तर तिथे लाईन लागते. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करावा लागतो, वाईट गोष्टी मात्र आपोआप होतात. त्यामुळे आपल्याला करायचं काय आहे, प्रतिष्ठानचा प्रचार प्रसार करायचा आहे तोंडी, की इथे असं असं समाजकार्य अमक्या ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये अशा योजना आहेत आणि त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. कारण आपल्याला कुठे ना कुठेतरी फायदे मिळवायचेच आहेत ना. मग प्रतिष्ठान हे माणसाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं केंद्र आहे. इथे जो जुळला त्याचे सर्व प्रश्न चुटकी सरशी संपून जातात. कारण ह्या प्रतिष्ठानमध्ये जे 5,000पेक्षा जास्त मेंबर आतापर्यंत झालेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक आहेत. हायकोर्टाच्या जजपासून ते कलेक्टर, SP, क्लास 1, सुपर क्लास 1, डॉक्टर्स, इंजिनियर्स, सगळ्या कॅटेगरीचे लोक आपल्यासोबत आहेत, ह्या प्रवासामध्ये आपल्यासोबत आहेत. आणि मग आपले प्रश्न जे आहेत ते आपले एकट्याचे राहत नाहीत, ते सार्वजनिक होतात आणि सोडवल्या जातात. त्यामुळे ह्या माणूस जोड प्रकल्पामध्ये आपण सातत्यानं लोकांना, आपण स्वतः येत राहिलं पाहिजे, लोकांना सातत्यानं आणत राहिलं पाहिजे आणि ह्या विकासाच्या प्रवाहामध्ये त्याचे आपण साक्षीदार बनलो पाहिजेत, सहभागी झालो पाहिजेत. तर अशा प्रकारे आदरणीय प्राध्यापक बारसागळे सर आणि संपूर्ण टीमने सुरू केलेला हा जो प्रवास आहे, ही लांब पल्ल्याची आंबेडकरी चळवळ आहे, ही आपण जवळून समजून घेतली पाहिजे. माणसाच्या 5च समस्या आहेत, त्यात तुमच्या माझ्या ह्या जगातल्या कोणत्याही माणसाच्या आहेत. पहिली समस्या आहे शैक्षणिक समस्या. त्या समस्येसाठी या प्रतिष्ठानने तालुक्याला KG to PG इंग्लिश मिडियमच्या शाळा कॉलेजेस उभारण्याचा संकल्प केलेला आहे. हे पहिल्या मजल्यावर ह्या प्रबोधन भवनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाच्या पहिल्या मजल्यावर नर्सिंग कॉलेज, समाजकार्य महाविद्यालय आणि पत्रकारिता महाविद्यालय ह्या 3 अभ्यासक्रमांपासून त्या पहिल्या संकल्पाला ह्या संस्थेने सुरुवात केलेली आहे. दुसरी समस्या आहे आपली आर्थिक समस्या. तर गोरगरिबांच्या आर्थिक विकासाकरता आपल्या स्वतःच्या बँकिंग प्रणाली अस्तित्वात आल्या पाहिजे. म्हणून सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नावाची पतसंस्था स्थापन करून आर्थिकदृष्ट्या समाजाला भक्कमपणे उभं करण्यासाठीचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्याच्या शाखा ओपन करण्याचं कार्य सुरू आहे. तिसरा जो आपला प्रॉब्लेम आहे तो आहे बेरोजगारीचा. तर बेरोजगारी काही प्रमाणामध्ये दूर करण्यासाठी जसं पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये निंदन खुरपण करणाऱ्याला पगारी नोकऱ्या आहेत, तर त्या आधारावर आपल्या प्रतिष्ठानचं कमीत कमी 200 एकर शेती क्षेत्र असलं पाहिजे आणि 1000 परिवाराला त्या शेती क्षेत्रामध्ये नोकऱ्या लागतील. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत 25 एकर शेती आपण घेऊन झालेली आहे आणि ती खरेदीची प्रक्रिया सतत सुरू आहे. तिसरी माणसाची समस्या आहे शारीरिक समस्या, आरोग्याची समस्या. आता ज्यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळे पैसा आहे ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जातील, पण ज्यांच्याकडे पैसा नाही ते बिचारे, त्यांचा इलाज होत नाही. म्हणून मग आपल्या समाजाचं कमीत कमी एकेका तालुक्याला 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असलं पाहिजे. त्या धर्तीवर इथून 5 किलोमीटर अंतरावर जे कळंबेश्वर गाव आहे, त्या कळंबेश्वर गावाच्या बाजूला 3 एकर शेतामध्ये 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम आपलं सुरू झालेलं आहे. 160 तज्ज्ञ डॉक्टर सध्या आपल्या पॅनलवर आहेत.
अकोल्यामधले सुप्रसिद्ध डॉक्टर्स आपल्यासोबत आहेत. तर तालुक्याला त्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामालासुद्धा प्रारंभ होणार आहे. ती समस्यासुद्धा आपण दूर करणार आहे. आणि 5वी सांस्कृतिक समस्या जी आहे त्या सांस्कृतिक समस्येसाठी सातत्यानं दर्जेदार कार्यक्रम, सातत्याने गावखेड्यांमध्ये आपल्या टीम जाऊन त्या गावाचं प्रबोधन करणे, हे कार्यक्रम मागच्या 15 वर्षापासून ह्या प्रतिष्ठानचे सुरू आहेत. तर ह्या सर्वांगीण विकासाच्या उपक्रमांना ह्या संस्थेने सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. जो पैसा आपल्याला लागतो तो विविध योजनांमधून आपण उभा करतो, तर त्या योजनांमध्ये सुद्धा आपण सहभागी झालं पाहिजे. आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सरांना आपण त्या प्रकारे बळ दिलं पाहिजे. त्यांची ऊर्जा वाढवण्याची आपल्याला गरज आहे आणि त्या आपल्या छोट्याशा प्रयत्नामधून ह्या गोष्टी सहज आपल्याला शक्य होणार आहेत आणि होत आहेत. आजच्या ह्या मंगलप्रसंगी मी आपणाला प्रतिष्ठानचा जो काही प्रयोग आहे, जे आपले वैशिष्ट्य आहेत, ज्या योजना आहेत, त्या सातत्यानं स्प्रेडअप करण्याचे आवाहन मी करेल. जसं आपण आपल्याला जर व्हॉट्सअपला काही मेसेज आला तर लगेच आपण फॉरवर्ड करतो. चांगल्या गोष्टी असतील तर त्या प्रसारित जरूर केल्या पाहिजेत. तर त्या आपण प्रत्येकाला सांगत राहिलं पाहिजे. कारण आपण प्रत्येकजण हा विचार करतो की मी हे सांगून काय होणार आहे, माझ्या एकट्यामुळे काय होणार आहे, एकट्यामुळे काय होणार आहे ह्या विचारापेक्षा मी हे करू शकतो आणि हे केलं पाहिजे. त्याचा आउटपुट काय मिळेल, लेट इट बी. ते जे आउटपुट मिळेल ते नंतर मिळेल, ते कधी ना कधी मिळणारच आहे. म्हणून आपण हा प्रयत्न सातत्यानं केला पाहिजे. प्रतिष्ठानला सतत आलं पाहिजे, जुळत राहिलं पाहिजे. हे आपल्याला विनंती वजा आवाहन मी करेल. परत एकदा प्रतिष्ठानला जुळलेल्या सर्व मान्यवरांचे मी अभिनंदन करेल, आभार व्यक्त करेल. हा सातत्यानं जो प्रगतीचा रथ आहे हा प्रगतीपथावर राहिला पाहिजे, त्याचे पाईक आपण झालो पाहिजे, ही अपेक्षा मी व्यक्त करेल. मला आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली, मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आपण ऐकलं तर आपलेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. खूप अनमोल असे विचार सरांनी सादर केलेले आहेत. जर स्वतःचा सर्वांगीण विकास जर करून घ्यायचा असेल तर आपण आपला मीपणा दूर करायला पाहिजे, तेव्हाच आपण आपला विकास करू शकतो, असे सरांच्या बोलण्यातून व्यक्त झालेले आहे. सर्व काही आपणच करू शकतो, आपल्याच हाती असते. आपण घाबरतो की मी कसा काय सांगू, सर्व आपणच करू शकतो. जसे की तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. या समाजाच काय गळ्या, समाजाच काय, या समाजाच काय गळ्या, समाजाच काय. यानंतर मी संजय शेगोकार अकोटवरून आलेले आहेत. सन्माननीय सरांना विनंती करते की त्यांनी आपले स्वागत स्वीकारावे. शेगोकार सर. सरांचं स्वागत माननीय सुनील इंगळे सर करते अशी मी सरांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय अरुण इंगोले सर यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करावेत. आदरणीय मंच, उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सर यांनी हे एवढं मोठं प्रतिष्ठान उपस्थित केलेलं आहे, हे उभारलेलं आहे. आणि या उभारणीकरता कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा कुठलाही राजकीय हस्तक्षेप या संस्थांमध्ये अजिबात नाही आहे. कारण राजकीय हस्तक्षेप आला की त्याला एक वेगळं स्थान प्राप्त होत असतं. आणि हा राजकीय हस्तक्षेप हा माननीय भारसाकडे सरांनी पहिल्यापासूनच त्याला बाजूला सारलेला आहे. आणि म्हणूनच या प्रतिष्ठानचं नाव हे पूर्ण भारतामध्ये पसरत आहे. 16 राज्याची लोक या प्रतिष्ठानला पाहण्याकरता येणं आणि
इथून काहीतरी घेऊन जाणं आणि समाजाकरता काहीतरी करण्याचा आपापल्या जिल्ह्यात त्याचा उपयोग करून घेणं ही फार मोठी उपलब्धी आदरणीय भारसाकळे सरांच्या या कार्यातून निर्माण झालेली आहे. आणि खरोखर अशा प्रकारचं जे प्रतिष्ठान आहे, 16 राज्यातली जर लोक इथे येऊन गेली तर 16 जिल्ह्यामध्ये जरी त्याचा प्रतिष्ठान असे निर्माण झाले तर नक्कीच आपल्या समाजाचं एक मोठं स्थान किंवा एक मोठी प्रेरणा लोकांना मिळून भारतात नक्कीच अशा प्रकारची प्रतिष्ठानं प्रत्येक जिल्ह्याला स्थापन होतील याची, आणि याला जास्त काळ लागणार नाही. कारण इथे राजकीय हस्तक्षेप आला म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी येतात आणि लोकांचा सहभाग त्यामध्ये वाढत नसतो. इथे राजकीय हस्तक्षेप नसल्यामुळे याची प्रगती खूप होत आहे. आणि इथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध झालेली आहे. या शैक्षणिक सुविधांचा लाभ सर्व समाज बांधवांनी घ्यावा. त्याबरोबर प्रतिष्ठानची जे काही म्हणजे आर्थिक, मान्य खंडेराव सरांनी सांगितलं की आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता लोकांच्या बँकांमध्ये जाऊन पैसे ठेवल्यापेक्षा आपल्या प्रतिष्ठाननेच इथे एक योजना सुरू केलेली आहे. आपलेच एक पतसंस्था स्थापन केली आहे आणि या पतसंस्थेमध्ये चांगल्या प्रकारचा व्याजदरसुद्धा देण्यात येतो. त्याचासुद्धा लाभ आपल्या समाजातील सर्व बांधवांनी घ्यावा अशी मी आपणास नम्र विनंती करेल. त्याचप्रमाणे जे काही शैक्षणिक सुविधा इथे आहेत त्या शैक्षणिक सुविधाचा सुद्धा लाभ प्रत्येक घरातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने, प्रत्येक महिला भगिनींनी घ्यावा अशी सुद्धा मी त्यांना विनंती करेन. प्रतिष्ठानच्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये जे काही आपल्याला मदत करता येईल किंवा आपलं जे आपल्या कमाईचा जो 20वा हिस्सा आहे त्यातलं जे काही आपल्याला देता येईल त्याचासुद्धा देण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा अशी मी आपणास नम्र विनंती करेन. आणि मला इथे आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जय भीम, जय. अकोटवरून आलेले शेगोकार सर यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करावेत. प्रेम, जय भीम. माझं नाव संजय शेगोकार, मी अकोटला राहतो. प्रतिष्ठानाबद्दल मला माहिती होतं, प्रतिष्ठान आहे बा. मी सर्वप्रथम आज पहिल्यांदाच आलो इथं आणि इथचं प्रतिष्ठानाचं काम कसं चालते, याची मॅनेजमेंट कसं आहे, याचं व्यवस्थापन कसं आहे ते मी पाहण्याकरता आज आलेलो आहो. मला इथचे प्रेसिडेंट, व्यवस्थापन समिती हे काहीही माहिती नाही. आज पहिला दिवस असल्यामुळे मी आज पाहण्यासाठी आलेलो फक्त. आणि नंतर माझा संकल्प आहेच अकोटमध्ये पण सुरू करण्याचा. तेच मी विश्वस्त मंडळाकडे चर्चा करेल. फक्त आज मी पहिला दिवस आहे, मी जास्त चर्चा करणार नाही. बस याच्यासाठी झालो, एवढीच रजा घेतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय सुभाष अवचार सर यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. आणि आज बुद्धपूजा चिंतन सभेला उपस्थित प्रतिष्ठानचे पदाधिकारी तुषारजी खंडेराव, इंगोले साहेब, प्रतिष्ठानचे कर्मचारी खंडारे सर, उपस्थित सर्व प्रतिष्ठानचे कर्मचारी, सदस्य, तसेच नर्सिंगच्या विद्यार्थिनी. तर मुलींना 12 वाजेपर्यंत त्यांना जेवणाची वेळ असते ना, त्याच्यामुळे त्यांना जायची गडबडच आहे. मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही. लवकरच आपण कार्यक्रमाला विराम देऊ. पण त्यापूर्वी मला तुम्हाला जे एक सांगायचं आहे की प्रतिष्ठानचं नाव आता जगभर गाजून राहिलं. प्रतिष्ठानचा जो उदो चालू आहे, जो लोक रस्त्याने जाते, बरेच जण आपण सांगतो, तर मग त्या प्रतिष्ठानचा तो कर्मचारी, विद्यार्थी बी तसाच असायला पाहिजे. जसा प्रतिष्ठानकडे पाहून लोकांच्या मनात चमक भरती, तसंच
आमच्यासारख्यांनी सांगायला पाहिजे की बा हे आमच्या प्रतिष्ठानची विद्यार्थिनी. आणि मी इथं तुम्हाला मार्क करतो, इथं बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो की तुम्ही बोलणं शिका, पण तुम्ही काही बोलतच नाही. तुम्ही कमीत कमी प्रत्येक वेळेला 2 मुलींनी तरी इथं येऊन भाषण द्यायलाच पाहिजे. आणि बुद्धपूजा ही सगळ्यांना यायला पाहिजे. हा एक आता आपण जर खेडेगावातला जर सर्वे जर केला तर फार मोठमोठे शिकलेले लोक आहेत, त्यांना साहेब म्हणून आपण त्यांच्या मागं लागतो, त्यांचे फार मोठेपणा करतो, आणि बुद्धपूजा त्यांना काहीच येत नाही. मग तिथं एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात की बा आता काय म्हणावं म्हणून. मयतवर गेलं तरी तिथं तीच पोझिशन तयार होते. शहरात तर सर्वात जास्त तयार होते, खेडेगावात तरी ती चालून जाते. तर म्हणून मुलींना एवढंच मी सांगू इच्छितो की जसं आपल्या प्रतिष्ठानचं नाव लौकिक आहे, तसंच विद्यार्थिनींनीसुद्धा मी प्रतिष्ठानचं कर्मचारी, प्रतिष्ठानची विद्यार्थिनी आहे, ह्या बाबतीत लोकांनी म्हणायला पाहिजे की बा ही म्हणून तुम्ही सर्वांनी, प्रत्येक मुलींनी, याच्यामध्ये काही मंतर नाही. मी पोलीस खात्यात होतो, मी काहीच कुठं बोलत नव्हतो, सगळं प्रतिष्ठानला शिकलो, प्रतिष्ठानला आलो. सगळी भारसागळे सरांची मेहरबानी म्हणायला काही हरकत नाही. भारसागळे सर्व त्यांच्या टीमच्या मेहरबानीने आम्हाला इथं हे अध्यक्षपद, नाही तर हे आम्ही कधी बघितले नाही. पोलीस स्टेशनला म्हणजे कुठल्याही जर आपण कार्यक्रमात गेलो तर तिथं मोजकीच लॉबी असते. तुम्ही शिवाजी संस्था घ्या का इतर कुठल्याही संस्था घ्या, तिथं पहिले असं ठराविकच असते की बा हाच नेहमीचा सदस्य, हाच नेहमीचा अध्यक्ष. तर आपल्यासारख्याला फक्त इकडे ते म्हणतात ना, पहिले लोक म्हणत होते की बा यांना ते सतरंजाच उचल्याचं काम. पण या प्रतिष्ठानला मी आता गेले 3 वर्षापासून पाहतो तर इथं सर्वांना समसमान संधी आहे. इथं भारसागळे सरांच्या रूपात ते कोणालाच कमी लेखत नाहीत. आणि त्याच्यामुळे इथं हे आमच्यासारख्याला एक शिकायची संधी मिळाली. मलाच नाही तर अशा बऱ्याच लोकांना संधी मिळालेली आहे. आपल्या इथं आता संचालनामध्ये म्हणजे संचालन ज्यांनी केलं, मोहोळ सरांनी प्रतिष्ठानच्या ज्या योजना आहेत या आपल्या सर्वांना समजावून सांगितल्या. तसेच अंबोरे सरांनी सुद्धा प्रतिष्ठानला आपण काय करावे, प्रतिष्ठानच्या योजनामध्ये जी आपली बँक आहे तर बँकमध्ये आपला शेअर्स असला पाहिजे. 1600 रुपयाचा एक शेअर्स आहे, 10% व्याज आहे, एवढं व्याज कुठंच नाही. आणि हे आपण तरी आपल्या घरीसुद्धा सांगायला पाहिजे की बा प्रतिष्ठानच्या अशा योजना आहे, त्या योजनामध्ये तुम्ही सहभागी व्हा, म्हणजे आपली भरभराटी होईल. प्रतिष्ठानचा उद्देश काय आहे? प्रतिष्ठानचा काही भारसागळे सरांना सुखी व्हायचं नाही आहे का इंगळे सरांना का तायडे सरांना इथं काही भरपूर पैसा कमावून त्यांच्या घरी न्यायचा आहे. प्रतिष्ठानचा एक उद्देश सरांनी दिला की माझा समाज शिकला पाहिजे, माझा समाज शिकला पाहिजे. यासाठी सरांनी हे प्रयत्न केले. बाबासाहेबांनी पण सुद्धा सांगितलं होतं की बाबा हो, मी हा रथ इथपर्यंत आणून सोडला, तुम्हाला पुढे नेता येत असेल तर न्या, पण याले मागं येऊ देऊ नका. तर आज आपल्याला भारसागळे सरांच्या रूपामध्ये या प्रतिष्ठानच्या नावरूपी या बाबासाहेबाचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यांना सर्वांनी हातभार लावावा हीच मी अपेक्षा करतो. तसेच तुषारजी यांनी सुद्धा इथं आपले विचार मांडले. तुषारजी या संस्थेचे व्यवस्थापक आहेत, खूप हुशार आहेत, त्यांना जवळपास 20 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी इथं ज्या योजना आलेल्या आहेत त्या योजनेबद्दल त्यांनी सांगितलेलंच आहे. आणि आता नव्याने जे सैनिक दल तयार झालेलं आहे, सैनिक दलाचा उद्देशसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे की बा तुम्ही इथं जे सैनिक दल तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही दर रविवारी इथं या, त्या परेडला तुम्ही हजर राहा. त्या परेडला तुम्हाला नाश्ता, ड्रेस, कपडे, जे कॅप वगैरे सगळं फ्री आहे. असं कुठंच नाही, तुम्हाला सगळं घरूनच न्यावं लागते. तुम्ही जे आता हे पोलीसचे जे ट्रेनिंग स्कूल असतात, पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र, तर तिथं पण तसंच आहे की तुम्ही हे सगळे तुम्हाला कॅप, कपडे. पण इथं सरांच्या रूपाने का म्हणा की सरांनी ही एक जी संधी करून दिली, कशासाठी तुषारजींनी आताच सांगितलं तुम्हाला
की समाजातला विद्यार्थी हा बोलला पाहिजे. मुलाला विचारा शिक्षण किती, ग्रॅज्युएशन झालेलं, BA झालेलं, MSc ॲग्री केलेलं आहे, त्याला म्हणायचं एखादा अर्ज लिहि बरं. एक सुट्टीचा अर्ज त्याला लिहिता येत नाही, तो आपल्या इकडे पाहिजे तुमच्याच हाताने लिहा म्हणजे महाअक्षर काही चांगलं नाही. अशी परिस्थिती आपल्या समाजावर आली नाही पाहिजे. तो हुशार झाला पाहिजे समाजात. नाही तर काही सरांनी आपल्याला 2-2 हात करायसाठी थोडकं ते प्रशिक्षण देण्याचं केलं. समाज फार भरगटलेला आहे, समाजामध्ये फार बेकारी वाढलेली आहे आणि याकरिता भारसाकडे सरांनी आपल्याला हे इथं प्रतिष्ठानच्या रूपाने ती योजना सुरू केलेली आहे. मी या लाईव्हच्या माध्यमातून सर्व समाजातील बांधवांना, विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिष्ठानला येऊन त्या सैन्य दलामध्ये भरती व्हावे. परत त्याचं सैन्य दलामध्ये त्याला प्रत्येक दिवशी 200 रुपये भत्तासुद्धा देण्यात येतो. अशी योजना कुठंच नाही, भारतात कुठं नाही आहे. ज्या योजना आहेत सरांनी बँक काढली. सरांनी पहिलंच सांगितलं की मला कोणाचं फुकाचं पाहिजे नाही आहे. तर त्या रूपाने इथं जे लोक ठेवी ठेवतात, बँकसुद्धा तेवढ्या रूपात आपल्याला व्याज देत नाही. त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात 10%, 12%, 20% व्याज असं भारतात कुठंच नाही आहे. सर्वांनी नाही तर आपल्या समाजाच्या लोकांनी कुठल्याही मनात शंका कुशंका न बाळगता आपण आपली ठेवी प्रतिष्ठानला ठेवावी. प्रतिष्ठानला जर तुमची ठेवी ठेवली तर त्याचं उत्पन्न जास्त मिळेल आणि सरांच्या मनामध्ये जे नवीन नवीन योजना आहेत त्याच्यामुळे हा समाज शिकेल. सरांचा उद्देशच तो आहे की हा समाज शिकला पाहिजे, याची प्रगती झाली पाहिजे. दिवसेंदिवस आता गव्हर्मेंट नोकऱ्याचा तुम्ही विचारही करू नका. आम्ही तर आमच्या नशिबानं कसे त्या काळात लागलो, पण तुम्हाला हा विचारही करायचा वेळ नाही. कारण की सगळं खाजगीकरण सरकार करणं आहे आणि परत सरकार BJPचं आहे. आपल्या तर सगळ्यात जास्त राग करतात. रागाराग जर सगळ्यात जास्त होत असेल तर तो फक्त बौद्ध समाजाचा. आणि बौद्ध समाज हा खूप हुशार समाज आहे. भारसाकडे सर नेहमीच सांगतात की हा समाज गरीब समाज नाही आहे, हा समाज खूप हुशार समाज आहे. पण हा लोकांच्या लावलगाईनं थोडासा मागा आलेला आहे. नाहीतर तुम्ही 10 लोकात आपल्या समाजाची मुलगी उभी करा का मुलगा उभा करा, तो खरोखरच त्यांच्यामध्ये 2 दिवस जरी तिथं बसला शिकला तर तो सगळ्यात जास्त पुढे जाईल. त्याची हुशारकी सगळ्यात चांगली आहे. म्हणून हा समाजातला माणूस हा खरोखर खूप हुशार आहे. सरांनी ज्या योजना काढलेल्या आहे की बाबा शिक्षणासाठी गावोगावी प्रत्येक खेडेगावामध्ये प्रतिष्ठानचे 5 लोक म्हणजे ते कर्मचारीच झाले ना, प्रतिष्ठानचे 5 लोक त्या मोहल्ल्यात त्या गावात फिरून तिथं जे विद्यार्थी KG to PG पर्यंत जे विद्यार्थी वादा आपण दुसरीकडे 3 आणि 3,500, 5,000 असे देऊन आपल्या लहान मुलांना तिथं पाठवतो, तर इथं फुकट शिक्षण सुरू करण्याची योजना भारसाकडे सरांच्या रूपाने तयार झालेली आहे. तर आपण जर त्याला मदत केली तर बाकीचे लोक करतील. म्हणून मी सर्वांना इतर आपल्या समाजातील लोकांना विनंती करतो. आता मला जवळपास 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून मी या प्रतिष्ठानला जुटलेला आहो. तर मी या प्रतिष्ठानची ज्या सगळ्या लोकांना अध्यक्षांना मार्क केलं, पण इथल्यासारखा इथं स्वभाव, मनमिळावूपणा आणि शिकण्याची संधी म्हणजे की मला आज अध्यक्षपद दिलं, मला क आणि ख समजत नव्हता. आज मी तुमच्यासमोर बोलण्याचा एवढा प्रयत्न करतो. मला म्हणजे बोलण्याची जी ही संधी दिली ही सगळी भारसाकडे सर आणि त्यांच्या टीमच्या रूपाने इथं मिळालेली आहे. आणि तुम्ही बी सर्वांनी असंच बोलावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. तसेच भारसाकडे सरांच्या रूपाने जे बी आता इथं योजना आहेत, हॉस्पिटल, आता तुम्ही मुली तर आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी करणार आहे. कारण की त्याच्यासाठी सरांनी त्या कळंबेश्वरजवळ एक 3 एकर शेत विकत घेतलं आणि तिथं 100 खाटाचं हॉस्पिटल, एक न्यायपत्रक आणि एक आता वृद्ध आश्रमच म्हणावं लागेल. कारण की सगळे लोक वृद्ध आश्रम म्हटलं कीच त्यांच्या लक्षात येते.
तर एक वृद्ध आश्रम आणि त्याच्यासाठी तायडे सरांनी एक 40 लाख रुपये बांधकामासाठी देणं म्हटलं म्हणजे हे आज काही एवढी हे नाही आहे. तायडे सरांचं जे बी कार्य आहे ते सर्व त्यांचे महानच आहे. आणि तुमच्यासाठी ह्या योजना सर कशासाठी करून राहिले की बा हा समाज पुढच्या काळात मागा आला नाही पाहिजे, याची भरभराटीच झाली पाहिजे, यासाठी त्यांनी ह्या योजना केल्या. सर्वांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावं. आज मला इथं अध्यक्ष पद देऊन मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि मुलींना परत एक वेळ सांगतो की आता येणाऱ्या भीमा कोरेगावचा जो 1 तारखेचा कार्यक्रम आहे तर कमीत कमी 5 मुलींनी त्याच्यामध्ये भाषण द्यावे आणि चेहऱ्यावर नेहमी खुशी ठेवावी. तुम्हाला इथं थांबायचं असेल तर, नाहीतर 5 मुली 10 मुलींनी येऊन बसावं, पण बुद्धपूजे सगळ्याच आल्या पाहिजे अशी एक आशा व्यक्त करतो आणि माझं अध्यक्षीय भाषण थांबवतो. जय भीम. आपलं जे भव्य दिव्य असं ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाला दान देण्यासाठी खंडारे साहेबांनी भरपूर पुस्तकं इथे आणलेली आहेत. मी सरांचं स्वागत करण्याकरता विचार मंचाला विनंती करते की त्यांनी खंडारे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. यानंतर शेवटचा टप्पा असते आभार प्रदर्शनाचा. मी आपल्या सुभेदार रामजी आंबेडकर पतसंस्थेचे कॅशियर प्रसेनजीत तेलगुडे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, महात्मा फुले, संत गाडगेबाबा, परिवर्तनवादी विचाराच्या सर्व महापुरुषांना प्रथमतः वंदन करतो. दर रविवारप्रमाणे आज आपण या ठिकाणी बुद्ध वंदना व चिंतन सभा या ठिकाणी संपन्न केली आहे. आजच्या या म्हणजे आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आपण या चिंतन सभेचं आयोजन या ठिकाणी करत असतो. तर आजच्या या चिंतन सभेचं अध्यक्षपद आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीवन सभासद, धम्मदानदाते आणि सरांचा बराचसा प्रतिष्ठानला प्रत्येक योजनेमध्ये ते जुडलेले आहेत आणि सातत्यानं सरांचं मार्गदर्शन असते असे सन्माननीय सुभाष अवचार साहेब यांनी या चिंतन सभेचं अध्यक्षस्थान भूषवलं. तर सर्व उपस्थितांच्या वतीनं वैयक्तिक देखील मी अवचार साहेबांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे म्हणजे आपल्या समाजाचं भूषण ज्याला आपण म्हणतो असे आमचे इंगोले सर आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये फार मोठ्या पदावर सरांनी काम केलं आहे. आम्ही सुभेदार रामजी आंबेडकर पतसंस्थेमध्ये जे काम करतो आहे त्याच्यामध्ये देखील सरांचं मोलाचं मार्गदर्शन असते. जिल्हा मध्यवर्ती बँकेसोबत आपले बरेचसे व्यवहार असतात, संबंध येतात. सरांचं नाव देखील त्या ठिकाणी खूप म्हणजे काफी आहे. सरांचं नाव घेतलं की सहज आपले कामं त्या ठिकाणी व्यवस्थित होतात. मी सर या ठिकाणी आले, आपल्याला अतिशय सरांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. तर सरांचे मी आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं, प्रतिष्ठान सरांचं देखील आहे, ते सभासद आहेत, धम्मदानदाते आहेत. थोडं व्यस्त शेड्यूल असल्यामुळे सरांचं वारंवार या ठिकाणी येणं होत नाही, पण तरी त्यांचं आपल्याला मार्गदर्शन असते. सर या ठिकाणी आले, सरांनी तळमळीनं मनापासून आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे. तर प्रतिष्ठानच्या वतीनं सरांचे या ठिकाणी मनापासून स्वागत, आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रतिष्ठानचे कर्मचारी सन्माननीय किरण खंडारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी विचार व्यक्त केले, त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दोन्ही खंडारे, तुमचा आता आहे, तुमचा नंबर, खंडारे साहेबांचा नंबर आता आहे. तर सन्माननीय परमेश्वर खंडारे सर म्हणजे फार मोठं व्यक्तिमत्व आहे, ते दाखवत नाहीत पण ते फार मोठे व्यक्ती आहेत. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये सरांनी फार मोठ्या पदावर काम केलं आहे. त्यांच्या विचारामधून त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ, पुस्तकांचं दान आपल्याला माहीत आहे.
तर खंडारे साहेबाचे देखील प्रतिष्ठानच्या वतीनं फार आभार आहेत. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणारे आमचे सन्माननीय मोहोळ साहेबांचं जेवढं आभार मानले, कौतुक केले तेवढं कमी आहे. कारण त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये तळमळ असते. RD असो, काही असो, आपल्या सोसायटीचा कशी उन्नती होईल ते सातत्याने प्रयत्न सरांचे असतात. न्यायपत्रामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात सर काम करतात. तर सरांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय प्रभाकरराव अंभोरे सरांनी या ठिकाणी सरांनी विचार व्यक्त केले. सरांनी मार्गदर्शन केलं. आपल्याला प्रतिष्ठानला जोडण्याचं आवाहन देखील सरांनी केलेलं आहे. तर सरांचे देखील जेवढे आभार मानले तेवढे कमी आहेत. तर आजच्या कार्यक्रमाचा एक वैचारिक म्हणजे काय म्हणतात त्याला, औपचारिक भाग आहे तो आभार प्रदर्शनाचा. पण सरांचे सातत्याने नेहमीसाठी आभार असतातच. हे प्रभाकर अंभोरे सरांचे देखील आभार व्यक्त करतो. आपण सर्व आपल्या प्रतिष्ठानचे म्हणजे जे फार महत्त्वाचं काम त्यांच्याकडे आहे प्रसिद्धीचं, असे आमचे प्रवीण जामनिक साहेब जे आपल्या प्रतिष्ठानचं काम नेहमी सांभाळतात, असे आपले कुणाल जामनिक साहेब ज्यांनी फार सुंदर म्हणजे पहिल्यांदा एकदम जबरदस्त त्यांचं हे सूत्रसंचालन वाटलं. अशा आमच्या सुषमाताईचं देखील खूप खूप आभार व्यक्त करतो. ज्यांनी आपल्याला इथं सेवा दिली अशा आमच्या इंगोलेताई, इंगळे काका, भडनेऱ्यावरून सर आलेले आहेत, गवई सर. सरांचं मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की गवई साहेबांचं त्यांनी पुष्प देऊन स्वागत करावं. त्यांचे आभार मावशी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांनी खूप वेळ दिला आहे. त्यांचंही या ठिकाणी कौतुक आहे, आभार आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी, कारण कार्यक्रम किती असला ऐकणारेच कोण नसलं तर त्याला काही मजा येत नाही. म्हणून आमच्या विद्यार्थिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. त्यांचे आभार आहेत. आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी ते खरोखर प्रतिष्ठानचं नाव रोशन करणार आहेत असा सर्वांना विश्वास आहे. तर त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अतिशय सुरुवातपासून प्रतिष्ठानला जुडलेले आहेत आपले TD अंभोरे सर. म्हणजे फार आधीपासून सरांचा या ठिकाणी फार मोठं योगदान आहे, त्याग आहे. मी त्यांचे प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो अगदी सुरुवातपासून. त्याचप्रमाणे अध्यक्ष साहेबांच्या वतीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय भीम. प्रेरणेने आले ते आत्मभान
दर्जेदार आर्थिक उन्नती होण्या मिळतो रोजगार तेव्हाच होईल प्रगती मिळेल तो सन्मान मिळेल तो सन्मान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान स्वावलंबनाचे धडे स्वावलंबनाचे धडे शिकविले महत्त्व निर्माण करूया उद्योग निर्माण करूया उद्योग जाणीले ते तत्व सहकारा विन विकास ठेविले त्याचे भान ठेविले त्याचे भान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकीचे त्या बळाचे फळ मिळे